लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनलक्ष्मीची ओटी भरत असताना कोणकोणत्याचा साहित्याचा समावेश त्या ओटीमध्ये असावा? चला तर आज ते आपण जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाथा तुळजाभवानी देवस्थान पोखर्डेवरनं मी तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देत आहे. पुढील भागात आपण अशा बऱ्याचशा माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, लाईक अवश्य करा. महालक्ष्मीची ओटी म्हणजे धनलक्ष्मीची ओटी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी, कार्तिक अमावस्येच्या दिवशी कशी भरायची आहे. त्याच्यामध्ये लागणारं साहित्य हे पुढील प्रमाणे आहे. कच्चं शहाळाचे नारळ जे आहे ते सर्वप्रथम बोटीमध्ये समाविष्ट असावा. लाल रंगाचं खण किंवा हिरव्या रंगाचं खण, चोळीचा खण हा असावा. अखंड खण असावा, त्याला शिवकाम केलेलं नसावं, डिझाईन नसावी. नऊवार साडी हे आपल्याला मातेला अर्पण करायचे आहे. त्याचसोबत ड्रायफ्रूटचे जे प्रकार आहेत ते आपल्याला त्या बोटीमध्ये 1 किंवा 5च्या मात्रेत ठेवायचे आहे. लवंग, बत्ताशे व त्याचसोबत 16 साज शृंगाराची वस्तू जी आहे ती चांदीची करून ठेवता आले तर ठेवा, नाही जमली तर नकली काय आपल्याला बाजारी जे आहे ते ठेवायचं नाही. एखादी जी सोन्याची वस्तू असेल ते आपण तिथं ठेवू शकतो ओटीमध्ये. ते नंतर आपण उचलून घ्यायचं आहे. धने, लाल रंगाचे जास्वंदाचे फुलं, त्याला ऑप्शन आणि सगळ्यात महत्वाचं कमळाचे 5 फुलं ओटीमध्ये समाविष्ट असावे. तांदूळ जे आहे सुगंधित बासमती अखंड तांदूळ असावे. हळदीचं कुंकू आणि हळद जी आहे ती खायची हळद जी आहे ती ओटीच्या कुंकुवामध्ये आपल्याला भरायची. 2 चांदीचे करंडे आपल्याला भरून ठेवायचे आहे. ताट जो खालचा आहे जमला तर चांदीचा असावा, नसलं तर पितळाचा ताट जो आहे तो आपण वापरू शकतो. अशा प्रकारे महालक्ष्मीची ओटी भरल्याने धनधान्याची वृद्धी होते आणि सौभाग्याचं कुंकू जे आहे ते कपाळी कायम राहतं. ओम काय.